हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण बोलत आलो युनिट नंबर 3 आयोनिक इक्विलिब्रिया आणि आजचा आपला टॉपिक आहे ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. ठीक आहे, बघू आपण. आयोनायझेशन म्हणजे काय होते हे आपण याच्यात बघितलं आहे. आयन्स फॉर्म होणं. कशाचं बघायचं आपल्याला? वॉटरचं. रिमेंबर केमिस्ट्रीमध्ये आपण जेव्हा वॉटरचा विचार करतो सोल्युशन बनवण्यासाठी म्हणा किंवा तसंही, तर आपण प्युअर वॉटरच बघत असतो. आणि प्युअर वॉटरचं आयोनायझेशन हे एकदम कमी प्रमाणात होते. जसं आपण वीक ॲसिड आणि वीक बेसचं आयोनायझेशन पाहिलेलं आहे याच्या आधी. डिसोसिएशन त्यांच्यामध्ये बिलकुल होत नाही, आयोनायझेशन एकदम होतच नाही, नाहीच्या बरोबर. तसंच वॉटरचं आयोनायझेशन एकदम कमी प्रमाणात होते, लोअर टू लोअर एक्सटेंट. हेच आता पाहू आपण आयोनायझेशन ऑफ वॉटर कसं आहे बघा. जनरल रिॲक्शन H2. आता L लिहिला आपण. L का आपण लिहिला? त्याची स्टेट, फिजिकल स्टेट, त्याची पदार्थाची अवस्था, तो सध्या कोणत्या अवस्थेत आहे ते, प्लस सेकंड वॉटर मॉलिक्यूल H2. असं चिन्ह दिल्यावर तुम्हाला माहिती आहे काय होतं? त्या इक्विलिब्रियम एक्झिस्ट होतो. काय म्हणणार आहे? एक वॉटर मॉलिक्यूल ॲसिड ॲक्ट करतो, एक वॉटर मॉलिक्यूल बेस ॲक्ट करतो, पण हे असं कमी एक्सटेंटमध्ये होते, असं पूर्णच मॉलिक्यूल होत नाही. हेच आपण असं जर लिहिलं की चालेल H3O पॉझिटिव्ह, इथं ॲक्वा म्हणजे वॉटरमध्ये, प्लस OH निगेटिव्ह. आता राऊंड यासाठी करतो की दिसलं पाहिजे. ओके, म्हणजे इथं काय काय तयार झालं? दोन वॉटर मॉलिक्यूल जर काय आयोनायझेशन करतो आपण, एक ॲसिड ॲक्ट होईल, एक बेस ॲक्ट होईल. आपण पाहिला आहे याच्या आधी, ॲम्फोटेरिक नेचर पाहिला आहे. तर एक आता हा ॲसिड आणि हा एक बेस, इथे ॲक्वा घ्यायचं. ठीक आहे. H3O पॉझिटिव्हला आपण हायड्रोनियम आयन म्हणतो. याच्या जागी आपण H पॉझिटिव्ह आयन लिहिला तरी चालत, आणि इथं याला आपण हायड्रॉक्सी आयन म्हणतो. ठीक आहे. आता बघा हे नाव इथे इक्विलिब्रियम मिक्स झाली आहे. रिमेंबर मी तुम्हाला डबल सांगतो, एकदम कमी प्रमाणात प्युअर वॉटर आयोनायझेशन होते. ठीक आहे, एक लक्षात, एकदम कमी प्रमाणात. हेच तुम्ही जर विचारलं का सगळ्यात जास्त याचा पर्सेंटेज काय असेल, तर मी म्हणेल एकदम कमी असेल, सगळ्यात जास्तीत जास्त पर्सेंट याचा राहतो. ठीक आहे ना. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय राहणार आहे? के. ठीक आहे. आता के ची व्हॅल्यू नाव के इक्वल्स टू, जसं आपण त्याची पाहायला आलेला H3O पॉझिटिव्ह काय द्यायचं बेटा? OH निगेटिव्ह. एक वॉटर मॉलिक्यूल, दोन वॉटर मॉलिक्यूल, म्हणून H2. ठीक आहे, दोन आहे ना. आता तुम्ही याला और अशा वेळेलाही लिहू शकता. और A इंटू भागाकार करते पुन्हा H2 इक्वल्स टू काय? H3O म्हणजे हायड्रोनियम आयन, आणि इकडे काय लिहायचं? हायड्रोजन. कसंही तरी फरक पडला. आता एक लक्षात घ्या, मी जसं पहिलेच बोललो, the majority of water molecules म्हणजे H2 molecules are undissociated. मेजॉरिटी कशाची आहे? म्हणजे वॉटर मॉलिक्यूल H2O ची, जे अनडिसोसिएट राहील, म्हणजे फार कमी डिसोसिएट होईल असे, बाकी त्याच्या तसेच राहील. म्हणून आपण H2O ला कॉन्स्टंट समजू, कारण तो कॉन्स्टंटच आहे. कारण ते काय सरळ सरळ आपण बोललो याच्या आधी पाहिलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये फार जास्त फरक पडत नाही, आपण त्याला कॉन्स्टंट समजू. हेच नाहीच बरोबर फरक पडतो. हेच आपण याला H2 ला H2 काय म्हणू? K डॅश म्हणू. मग आता K याला काय म्हटलं आपण? K डॅश. हे असं लिहिलं चालत ना, K इंटू K डॅश, बरोबर. हां, इक्वल्स टू काय आहे? H3O म्हणजे हायड्रोनियम आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज ऑक्सिजनचा आहे, आणि इकडे सुद्धा OH निगेटिव्ह. ओके, हा हायड्रोजन त्याचा नाही, ऑक्सिजनचा चार्ज आहे, लक्षात घ्यायचं. मग आता K इंटू K डॅश, जसं आता तिथं समजून सांगतो तुम्हाला म्हणून K इंटू K डॅश, याला आपण KW म्हणतो. KW म्हणजे झालं आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. मी सांगतो आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हणजे काय. आता K इंटू K डॅश याला KW म्हणायचं, आयोनिक प्रोडक्ट, W फॉर वॉटर. ठीक आहे. आता इन प्युअर वॉटर, आता मी याला अशा वेळेने लिहिलं तरी चालत. मग आता कसं लिहिलं फायनल? नाऊ KW इक्वल्स टू कोणत्या व्हॅल्यूला काय म्हणतात?
इथं काय लिहायचं H3O पॉझिटिव्ह आणि इथं काय लिहायचं आता इन प्युअर वॉटर आपण प्युअर वॉटर बद्दल बोलतो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह म्हणजे हायड्रोनियम आयन इज ऑलवेज इक्वल टू ऑलवेज म्हटलं मी ऑलवेज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आयन्स म्हणजे हायड्रॉक्सी आयन्स याचा अर्थ असा वॉटरमध्ये पहिले तर आयोनायझेशन फार कमी होतील समजा झालंही असं कधीच होणार नाही काही H3O जास्त प्रमाणात राहील OH कमी होईल किंवा असं कधीच होणार नाही का OH जास्त प्रमाणात राहील H3O कमी राहील सारखे जेवढे मॉलिक्युल्स आपण पाहून वॉटर तेवढे आयन एक पहिले तर कमीच होईल डिसोसिएशन आणि झालंही तर जेवढे आयन्स OHचे आहेत त्यावढेच मॅग्निट्यूडनं आयन्स हे H3O पॉझिटिव्हचे राहील हे लक्षात घ्या मग आता हे टेम्परेचरवर आहे का त्या किती टेम्परेचरवर असलं पाहिजे मग आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हणजे काय आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन त्यालाच हायड्रोजन आयन म्हटलं तरी चालं अँड हायड्रॉक्साईड आयन अँड इक्विलिब्रियम ऑफ अ प्युअर वॉटर ॲट गिवन टेम्परेचर याचा अर्थ असा आयनिक प्रोडक्ट म्हणजे काय होणार म्हणते कॉन्सन्ट्रेशन कशाचं H3Oचं आणि OH निगेटिव्हचं कधी इक्विलिब्रियम असताना कशाचं प्युअर वॉटरचं ॲट गिवन टेम्परेचर त्या टेम्परेचरला जनरली आपण 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे आपण नॉर्मल समजतो आता हे डिग्री सेल्सिअस आहे त्याला केल्विनमध्ये करायचं आहे तर 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन आणि म्हणून 298 केल्विनवर जर गिवन याचा डाटा दिलेला आहे हेन्स नाव KW याचा किती आता हा एक्सपेरिमेंटल दिलेला डाटा आहे नाव KW इक्वल्स टू हे किती राहते म्हणजे 1.0 into 10⁻⁷ मोल पर लिटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन आणि याचा किती राहील रे तर याचा असा आहे किती कशाचा वच निघतो 1.0 किंवा 1 म्हटलं चला 10⁻⁷ ठीक मग टोटल किती राहील हे नाव KW इक्वल्स 1.0 into 10⁻⁻40 हे झालं आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन ओके हे समजून घ्या हे व्हॅल्यू एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू काढली आता यानंतर आपण pH स्केल म्हणजे काय बघा जनरल समजून घ्या आपण pH स्केल का बरं वापरतो लॉगॅरिथम याच्यामध्ये का बरं वापरतो जनरली एखाद्या सोल्युशनमध्ये H+चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे आता कॉन्सन्ट्रेशन कसं काढतो आपण मोल पर लिटर म्हणा OHचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे याच्यापेक्षा आपण लॉगॅरिथमची स्केल वापरत असतो त्याला आपण pH स्केल असं म्हणतो आता सोरनसेन नावाचे सायंटिस्ट होते त्यांनी 1909 मध्ये काय म्हटलं pH म्हणजे काय असते म्हणे pH इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम to the base 10 of concentration of H positive ions in the solution डबल ऐकून घ्या निगेटिव्ह लॉगॅरिथम म्हणजे निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कशाचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इन द सोल्युशन आता H+ म्हणा H3O म्हणा पण आपण H3O नाही म्हणत H+ म्हणत असतो हेन्स मॅथमॅटिकली आपण कसं लिहायचं त्याच्या समजून घ्या काय म्हणणार सोरनसेनचं एखाद्या सोल्युशनमध्ये H पॉझिटिव्हचे आयन्स किती आहेत ते काय किती आहे म्हणजे निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स इन द सोल्युशन मॅथमॅटिकली कसं लिहायचं ते आता लिहित असताना P आता कसं आहे आपण पहिले 3 रेगी वही वापरायचं आहे pH कसा लिहायचा असा P असा H समजून सारखे लिहायचं नाही इथं P लिहितो असली तो अर्थ नाही नाव व्हॉट इज pH नाव pH इक्वल्स टू काय म्हटलं आहे निगेटिव्ह लॉगॅरिथम लॉग कशाचा निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 कशाचा H पॉझिटिव्ह आयन्सचा हे झालं pH मग pH असेल तर POH सुद्धा असेल मित्रांनो मग POH म्हणजे काय होते म्हणते आता
पी खाली आणि OH असा वर. निगेटिव्ह लॉगॅरिथम तिथं H पॉझिटिव्ह तिथं काय लिहायचं OH निगेटिव्ह जातं. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH आयन्स OH निगेटिव्ह आयन्स इन द सोल्युशन. म्हणजे एखाद्या सोल्युशनमध्ये OH निगेटिव्ह आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे आणि ते कशामध्ये कोणत्या स्केलमध्ये लॉगॅरिथम स्केलमध्ये निगेटिव्ह लॉग. हेच POH जसं लिहिणार मी बघा. नाऊ POH इक्वल्स काय म्हटलं निगेटिव्ह लॉगॅरिथम मायनस लॉग टू द बेस 10. हां कशाचं म्हटलंय त्यांनी OH चा. चल काहीच चेंज नाही त्याच्यामध्ये. हे झालं हे मॅथमॅटिक्स. ठीक आहे. आता यानंतर आपण बघू की रिलेशन काय रिलेशन बिटवीन पीएच आणि पीओएच. का बरं आपण पीएच स्केल 14 पर्यंत घेतो का किती पीएच असले तर ॲसिड किंवा किती पीएच असले तर बेस आणि 14 पर्यंत का बरं घेतो त्यात आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरचं काय काम आहे आपण बघू. ठीक आहे. आपण याच्यानंतर बघणार आहे रिलेशन बिटवीन पीएच आणि पीओएच. हे तुम्ही समजून घ्या. हां तर आता बघूया आपण रिलेशन बिटवीन पीएच अँड पीओएच. ठीक आहे. बरं आपण याच्या आधी पाहिलं होतं की आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर काय आपण पाहिलं काय म्हणजे नाव AW इक्वल्स टू. ठीक आहे. हां काय काय दिलं होतं आपल्याला काय इथं लिहायचं HCO पॉझिटिव्ह इथं काय बेटा OH निगेटिव्ह. याची व्हॅल्यू सांगितली तुम्हाला थोड्या वेळात. त्या दोघांची मिळून व्हॅल्यू मीन्स नाव AW इक्वल्स किती व्हॅल्यू होती 1.0 into 10⁻⁻14. किती डिग्री मध्ये 25 डिग्री ॲट किंवा केल्विन मध्ये किती 298 केल्विन मध्ये ही व्हॅल्यू आहे. बोल लेटर म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण हे असं लिहिलं तर काय लिहिलं H3O आणि काय इथं OH इक्वल्स टू किती बेटा 1.0 into 10⁻⁻ किती -4 प्लस मध्ये वेगळं. आता टेकिंग लॉगॅरिथम ऑफ द साइड टेकिंग लॉग बोथ द साइड वी गेट बघू आपण लावा लॉग कसा आहे बघा काय लावतो आपण लॉग ऑफ इथं काय H3O positive to the base 10 plus log of OH negative ions to the base 10. आता इकडे लॉग लावत असताना याला लागल आणि याला लागल. मी तुम्हाला पुस्तकापेक्षा थोडं डिटेल समजून सांगून राहिलो समजून घ्या. आता पूर्ण याला लागलं तिथं लागल पण मग पहिले याला आणि या दोन्ही दोन प्रकार इक्वल्स टू काय रे लॉग ऑफ 1.0 टू द बेस 10 प्लस याचा लॉग ऑफ 10 टू द पावर -14 टू द बेस 10. आता लॉगचे काही नियम पहिले ते समजून घ्या. लॉग 1.0 म्हणजे 1 चाच काय आहे ठीक आहे इथं प्लस याचा आता रूल काय आहे रूल समजून घ्या. समजा असं असं लॉग ऑफ m टू द पॉवर n आणि इथं ते राहतेच कन्सिडरेबल आहे. असं जर असलं तर याचं कसं होते आता हा याचा काय m टू द पॉवर n म्हणजे काय होईल ना n लॉग ऑफ कशाचं कसं होते मग इथे कसंच करायचं हेच काय होईल इथं मायनस आता इथं काय प्लस आहे मायनस 40 लॉग कशाचा ते आता सरळ आहे समजा लॉग 10 टू बेस 10 जर असेल तर काय होणार त्याचं कोण राहील पण काय कन्सिडरेबल आहेच नाही हेच आता सरळ आहे हे जर इथं असलं काय करणार याचा आन्सर काय तो 1 म्हणून आन्सर किती निघाला याचा सगळं -40 म्हणून आपण असं जरी लिहिलं इथं इक्वल्स टू किती रे -40 ठीक आहे हे एक झालं हे दुसरं झालं हे -40 आणि म्हणून मग इथं आपण काय लिहिलं सरळ सरळ -40 लिहू लागलो हे इक्वल्स टू -40 समजून घ्या पहिले म्हणजे कसं आहे लॉग इथं काय H3O पॉझिटिव्ह प्लस
लॉग डायरेक्ट OH निगेटिव्ह दिसते ना. आता आपल्याला हे इक्वेशन निगेटिव्ह मध्ये पाहिजे, काऊन का लॉगचा अर्थ निगेटिव्ह लॉगॅरिथम म्हटलं होतं त्यांनी फ्लोरेन्सनं. तर मग निगेटिव्हसाठी काय करायला लागेल इक्वेशनला, या इक्वेशनला -1 ने गुणावे लागेल. हेच मग आपण असं म्हणायचं. आता इक्वेशन नंबरची विषय राहिला, तर इक्वेशन नंबर तुम्हाला वाटतं जसं आता हे इक्वेशन नंबर समजा 1 असं, ठीक आहे. हे इक्वेशन नंबर किती आहे 2 असं. मग म्हणायचं मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय -1. का बरं, काऊन का आपल्याला निगेटिव्ह मध्ये पाहिजे. मग -1 का बरं, कारण 1 न गुणलं तर फक्त मायनस असेल ना. हेच आता मी तर लिहित ते वाक्य पाहून घ्या. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय -1 वी गेट. मग आता -1 जर हे इक्वेशनला गुणलं तर कसं होईल आन्सर पहा ना. आता log 10 ठेवा. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय -1 वी गेट. ठीक आहे. इक्वेशन नंबर 2 कोणता आहे ते -2 कसं सांगितलं तुम्ही. आता याला मायनस ने गुणायचं काय होईल, या संख्येला मायनस ने गुणावर काय होईल -4 होईल. काय होणार हेच मायनस लॉग कशाचा रे H3O पॉझिटिव्ह टू द बेस 10 प्लस काउंट त्याला मायनस लागलं ना. सांगतो मी एक एक स्टेप बाय स्टेप करूया. मायनस लॉग ऑफ OH निगेटिव्ह आयन्स टू द बेस 10. आता -40 ने गुणिले आहे तर मायनस काय होतं बेटा प्लस इक्वल्स टू 40. आता तुम्हाला जर पाहिलं असेल तर मागच्या याच्यामध्ये आता H3O म्हणा, हे बघा एक लक्षात घ्या, तुम्हाला कन्फ्युजन होऊन राहिलं तरी असं H3O पॉझिटिव्ह म्हणा H पॉझिटिव्ह म्हणा काही सारखंच आहे. आपण इथे H पॉझिटिव्ह घेतलं तर काही फरक नाही पडून राहिला, हे लक्षात घ्या. आपण आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर घेतलं त्यामध्ये डिसोसिएशन H पॉझिटिव्ह सुद्धा दाखवलं. मग असं नसून दाखवलं तर मला कसं दाखवावं लागते याला H3Oच म्हणतात. आणि हे H3O झालं हायड्रोनियम आहे ना, म्हणजेच हायड्रोजन आहे. आपण असं लिहिलं तरी चालते. H पॉझिटिव्ह त्याच्या जागी H पॉझिटिव्ह लिहिलं बा आम्ही तरी काही फरक पडत नाही. त्याच्या जागी H पॉझिटिव्ह लिहिलं तरी चालते, हा लक्षात घ्यायचं. मग आता आपण काय लिहिलं होतं, जसं तुम्ही लिहिलं तुम्हाला सांगितलंच नाही हेच. आता pH चा अर्थ काय पाहिलं होतं आपण, निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स टू द बेस 10. मग याने आपण pH म्हटलं तर काय म्हणून राहिलो बेस लिहून राहिलो. म्हणजे ही जे आहे याला आपण pH म्हणायचं, कारण मगाशीच पाहिलं आपण याला म्हणायचं आपण pH प्लस POH चा अर्थ काय सांगितलं होतं मी, निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ OH निगेटिव्ह आयन्स टू द बेस 10. म्हणजे हे POH झालं. याला काय म्हणायचं त्या एवढ्याला POH प्लस POH इक्वल्स टू किती आहे बेटा 14. म्हणून 14 ची स्केल आपण घेत असतो कशामध्ये, एखादी गोष्ट ऍसिडिक आहे काय, बेसिक आहे का न्यूट्रल आहे काय. जसं एक्झाम्पल समजा ही समजून घ्या स्केल आहे, हा समजून घ्या. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 बरोबर आहे. आता जी गोष्ट 100% ना म्हणजे न्यूट्रल आहे, जसं प्युअर वॉटर, मी वॉटर नाही म्हटलं एकदम प्युअर वॉटर, त्याचा pH हा 7 येतो. आता समजून घ्या, इकडे जेवढं जाल तेवढं ऍसिड स्ट्रॉंग. म्हणजे 0च म्हणा ना, 0.1 पासून म्हणा किंवा 6.9 पर्यंत, म्हणजे तिकडे तर 7च लागते. मग काय म्हणाला ऍसिड, समजा एखाद्याचा pH 6 आहे आणि एखाद्याचा pH 4 आहे, तर कोण स्ट्रॉंग ऍसिड झाला, ज्याचा pH 4 आहे. हे बघा रे, इकडे जसं तुम्ही जा तेवढे स्ट्रॉंग ऍसिड राहील. म्हणजे pH जर कमी होत असेल तर ऍसिड स्ट्रॉंग राहते. जसं एक्झाम्पल अजून देतो मी, समजा एखाद्याचा pH 5.5 आहे आणि एखाद्याचा pH 2 आहे 2, तर कोणता स्ट्रॉंग झाला, ज्याचा pH कमी आहे 2, म्हणजे ज्याचा pH 2 आहे तो स्ट्रॉंग ऍसिड झाला. समजलं. आणि तिकडे जर तुम्ही जास्त घ्यायला असेल तर हा बेस झाला कोणचा स्ट्रॉंग. म्हणजे बेस त्याच्या उलट कसं, समजा एखाद्याचा pH जर का 9 आहे आणि एखाद्याचा pH जर का 12 आहे म्हणजे 12 आहे, तर कोणचा ज्याचं कोणाचा pH जास्त म्हणजे pH बेस कोण झाला स्ट्रॉंगर, ज्याचा pH जास्त आहे 12. समजा दोन प्रकारचे बेस दिले मी तुम्हाला, ज्याचा एकाचा pH 13 आहे आणि एकाचा pH 10 आहे. सांगा बरं कोणता स्ट्रॉंग बेस झाला,
ज्याचा pH जास्त आहे तो कोणचा, ते रावला. ते लक्षात घ्यायचा. या साईडला जाते इकडे बेस आहे, या साईडला जाते इकडे ऍसिड आहे. प्रोटीन पर्यंत का बरं आन्सर तुम्हाला सांगितलं मी. हे झालं pH बद्दल. ओके, हे समजून घ्या. यानंतरचा जो टॉपिक आहे तुम्हाला वगळण्यात आलेला आहे, समजा ऍसिड बेस आणि न्यूट्रलिटी. जे तुम्ही बघा मी तुम्हाला जे सेंड केलं होतं सगळ्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणा की या युनिटमधले कोणकोणते पॉईंट तुम्हाला काढून टाकलेले आहे एक्झाममधून, तर ते सोडायचे आणि बाकीचा जो अभ्यास आहे तो करायचा. तो याच्यानंतरचा टॉपिक मी घेतला नाही, कारण तो यावर्षी एक्झाममध्ये विचारला गेला नाही. ठीक आहे, जर काही प्रश्न असेल तर विचारा आणि अभ्यास करा. थँक्यू.